जय शिवराय सर. लोकांपुढे बोलताना ना मला खूप भीती वाटते. हृदय जोरजोरामध्ये धडधडतं. मी खूप आहे ना लाजाळू आहे. मला लोकांपुढे उभं राहायलाच भीती वाटते. अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांनी माझा इनबॉक्स कायम भरलेला असतो. आता मी तुम्हाला विचारतो की लोकांपुढे बोलता न येणं ही काही कायमस्वरूपी समस्या आहे का हो? ही परिस्थिती बदलता येऊ शकते की नाही? याचं उत्तर आहे हो, नक्कीच बदलू शकते. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि स्पीक लाईक अ लीडर या माझ्या नव्या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. कोणत्याही गोष्टीची भीती ज्या वेळेला वाटते ना, तेव्हा नेमकं काय होतं ते समजून घेऊया. सगळ्यात आधी तर तुमच्यातील आत्मविश्वास हा कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसतं. तुमचे खांदे आहेत ना ते पडलेले असतात, हात छातीजवळ दुमडलेले असतात, तुमचा आवाज कमी होतो, हळू आवाजामध्ये बोलता. म्हणजेच तुमचं दिसणं आणि आवाज या दोन्ही गोष्टीवरून तुम्ही घाबरलेले आहात हे कळतं. पण खरी लढाई बाहेर नाही तर तुमच्या मनामध्ये सुरू असते आणि मग याचे परिणाम असे होतात की हातपाय थरथरतात, घसा कोरडा पडतो आणि मग जे काही बोलायचं असतं ना ते विसरायला होतं. आता हे सगळं बदलण्याची वेळ आली आहे. वर्षानुवर्ष तुम्ही स्वतःला लाजाळू म्हणून ओळखत आलात, पण आजपासून ही ओळख आपल्याला पूर्णपणे बदलून टाकायची आहे. तर तयार आहात का? तुम्ही ताबडतोब बदलू शकतात अशी एक गोष्ट म्हणजे बॉडी लँग्वेज. तुमचा घाबरलेपणा बाजूला सारण्यासाठी सगळ्यात आधी तुमचे खांदे मागे घ्या, दुमडलेले हात जे असतात ते सोडा आणि असे बोटावर बोट ठेवून उभे राहा. चेहऱ्यावरती छान हास्य ठेवा, दीर्घ श्वासोच्छ्वास सुरू ठेवा, नजरेला नजर द्या आणि मग जादू बघा. तुमचा मेंदू तुमच्या शरीराच्या हालचालींवरती विश्वास ठेवतो. म्हणजेच तुम्ही कॉन्फिडन्स दिसायला लागलेत की मेंदूही म्हणतो सगळं ठीक आहे आणि त्यामुळे तुमच्यामध्ये थोडीशी ऊर्जा येईल. आणि आता बोलायला सुरुवात करा. शांत पण स्पष्ट शब्दामध्ये नैसर्गिक हालचाल करा. लक्षात ठेवा, संभाषण कलेमध्ये शारीरिक हावभावाचे 55% योगदान असतं आणि हे सगळ्यात सोपं काम आहे. तुमच्या आवाजाचं महत्व 38% आहे. ज्या गोष्टीचा आपण बाऊ करत होतो ना ते बोलणं फक्त 60% महत्वाचं आहे. लोकांपुढे जाऊन स्वतःला सिद्ध करणं हे कठीण जरी असलं ना तरी अशक्य अजिबात नाही आणि त्यामुळेच हिंमत करायची. बोलण्याच्या कलेसाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत त्या लिहून घ्या, आचरणामध्ये आणा. तुम्ही लवकरच आत्मविश्वासाने भरलेले दमदार व्यक्तिमत्व बनाल यात शंका नाही. 1. भाषण व्यवस्थितपणे लिहून काढा. मुद्दे क्रमाने येऊ द्या. या भाषणाचा जेवढा सराव करता येईल तेवढा करा, पण भाषण कधीही वाचून दाखवायचं नाही. हवं तर सगळे मुद्दे एका कागदावरती सरावासाठी लिहून घ्या. 2. टापटीप राहा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचा. 3. दीर्घ श्वसन सुरू ठेवा. जीभ तोंडातील दातांवरून 5 वेळा या दिशेने तर 5 वेळा विरुद्ध दिशेने फिरवा आणि जी लाळ तोंडामध्ये तयार होईल ना ती गिळा. त्यामुळे तुमचा घसा कोरडा होणार नाही. 4. तुमचं नाव पुकारल्याबरोबर शांतपणे चालत व्यासपीठाच्या जवळ जा. शरीराचा भार दोन्ही पायावर समान येऊ दे आणि खांदे मागे करून दिमाखामध्ये उभे राहा. 5. माईक हा तोंडाच्या खाली म्हणजे हनुवटीच्या जवळ घ्या. तुमचा चेहरा स्पष्टपणे दिसायला हवा. 6. चेहऱ्यावरती हास्य ठेवा. सभागृहातील सगळ्यांकडे एक नजर फिरवा. हलका पॉज घ्या आणि शांतपणाने पण दमदार आवाजामध्ये बोलायला सुरुवात करा. सुरुवातीला अतिशय कठीण वाटणाऱ्या बोलण्याच्या कलेला अतिशय सहज सोपी बनवण्याच्या या मालिकेतील आजच्या भागामध्ये मी इथेच थांबतोय. अशा छान छान पद्धतीने आपण ही कला विकसित करूया. हा भाग आवडला असेल तर तुमच्या समवयस्कर मित्रांना शेअर करा, लाईक करा. या विषयातील तुमच्या समस्या कॉमेंटच्या माध्यमातून आमच्याकडे पाठवा. बोलण्याच्या कलेतील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत हसत राहा, बोलत राहा आणि प्रगतिशील राहा. धन्यवाद.